हॅलो गाईज, आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही अर्ली मॉर्निंग उठून 5:30 वाजता आवरून निघालो आहे मंदिरामध्ये, मी, मम्मा आणि पप्पा. तर इथे आल्यानंतर एवढी गर्दी पाहता आम्ही आधी बाकी देवांचं दर्शन घेऊन नंतर आमच्या अभिषेकाला सुरुवात केली. खूप छान अभिषेक करून मला खूप प्रसन्न वाटलं. हर हर महादेव. तर अशी छान प्रकारे पूजा करून आम्ही छोटासा व्हिडिओ घेऊन गेलो घरी, कारण घरी होती खूप सारी तयारी. तर मी आणि मम्माने सुरुवात केली आहे तयारीची. तर आम्ही रात्रीच सगळं सामान आणून ठेवलं होतं, जसं की माती असेल जी शिवलिंगासाठी आणायची होती ती आणून ठेवली, फुलं, डेकोरेशनचं सामान, असं जे आम्हाला हवं होतं ते सगळं आणून ठेवलेलं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही शिवलिंग मातीचं खूप छान प्रकारे घडवतो आहे आणि खूप छान असं त्याला शेपिंग वगैरे देऊन ते खूप छान पद्धतीने गोड गोंडस असं आम्ही शिवलिंग स्थापन केलं. आणि त्यानंतर गेलो फ्रेमिंगसाठी, जी होती स्वामींची फ्रेम. त्याला खूप छान असा मला महादेवांचा लूक द्यायचा होता, तो मी दिलेला आहे. आणि अशा छान प्रकारे ही फ्रेम रेडी झालेली आहे, जी की आम्हाला या शिवलिंगा मागे ठेवायची होती. त्यानंतर मी आणि क्षितिजाने डेकोरेशनला सुरुवात केली. हळूहळू अशी क्षितिजाने कधी नव्हे ते मला हाताने हेल्प केलेली आहे. तर आम्ही खूप छान अशी सुरुवात करून एक छान असं डेकोरेशन रेडी केलं. आणि त्यानंतर शिवलिंगाला थोडंसं असं छान लूक येण्यासाठी भस्माचं लेपन करून असं छान प्रकारे त्याला मी सजवत आहे. तर ही महाशिवरात्रीची पूजा आम्ही 1 दिवस आधी ठरवली होती, जी की अशा प्रकारे करणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही फलाहार घेणार हेही ठरवलं होतं. तर अशा प्रकारे इथलं जे काही करायचं होतं डेकोरेशन ते सेट झालं आणि आम्ही गेलो आवरायला. सो छान प्रकारे आम्ही तिघींनी आणि नंतर मम्माही आली, अशा प्रकारे आम्ही छान आवरून शिवलिंगाची पूजा करतो आहे, ज्याच्यामध्ये बेलपत्र असतील, फुलं असतील, फळं असतील, छान प्रकारे पणत्या वगैरे आम्ही लावल्या तिथे. आणि अशा प्रकारे शिवलिंगाची स्थापना केली, जी की आमची घर की पूजा. असे छान प्रकारे पठण वगैरे करून 108 नामावली घेऊन जो काही आपल्या शिवलीला अमृतमधला 11वा जो अध्याय आहे तो पठण करून खूप छान अशी ही पूजा संपन्न झाली. यामध्ये माझे मामा, मामी, आमचे नेबर्स ॲक्च्युली असे आणि माझा भाऊ, असे सगळे आम्ही इथे इन्वॉल्व होतो. खूप छान प्रकारे अशी ही पूजा झाली आहे. आणि येस, महादेव नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील. आणि आम्ही खूप प्रसन्न झालो ही पूजा करून. आणि फायनली आम्ही आरती केली आणि त्यानंतर खूप छान असं घरामध्ये प्रसन्नतेचं, ही ॲक्च्युली पूजा करताना देखील आम्हाला खूप प्रसन्न वाटत होतं. आणि अशा प्रकारे ही पूजा संपन्न झाली. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंट पण करू शकता. हर हर महादेव. बाबा ले जा अपने धाम, इस दुनिया से बचा ले मुझको शंभुनाथ जी।